राज्यातील आदिवासीचं ऐक्य वंचितने घडवून आणलं. शरद पवार सर्वांचे नाहीत, ते केवळ मराठ्याचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो गडचिरोलीपासून सिंधुदुर्ग ते पालघरपासून नांदेडच्या टोकापर्यंत आहे, ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्याला एकत्रित करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं. यातील वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची पहिली सभा चोपडा येथे घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन हक्क परिषद सांगितलं. विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, जामोद, तेलारा या भागात 28% आदिवासी समाज राहतो. तरीसुद्धा राजकीय पक्ष आदिवासींना राजकीय प्रतिनिधी द्यायला तयार नसल्याचे यांनी म्हटलं आहे. आदिवासी आरक्षित मतदारसंघात तर आम्ही लढणार, पण ज्या मतदारसंघात आदिवासी लोकसंख्या आहे त्यासुद्धा जागा आम्ही महाराष्ट्रात आदिवासी पहिल्यांदा लढणार असल्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. पक्षाच्या वतीने ओबीसी संघटना ज्या आहेत जिल्ह्याच्या, त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्रित करतो आणि जिल्हा समन्वयक समिती असं स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या जिल्हा समन्वयक समितीमार्फत कॅन्डिडेट निवडणं आणि त्याच्याच बरोबर प्रचार करणं असा अनेक जिल्ह्यांमधला भाग चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस जो महाराष्ट्रातला आदिवासी विभाग जो आहे, जो विखुरलेला आहे, एकत्र कधी आला नाही, त्याला मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही असं एकत्र करत आज चोपड्याला असणारी पहिली आदिवासी सत्ता संपादन परिषद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सामाजिक दृष्टिकोनातून जो वंचित आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, यांना एकत्र करत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी उभा राहणार. जरांगे पाटील यांचा इश्यू शासनाने सोडवला नाही आणि म्हणून तो आता कळीचा मुद्दा झालाय असं मी त्या ठिकाणी मानतो. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीवरती राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही, परंतु ओबीसी संघटनांनी जी भूमिका घेतलेली आहे, ओबीसी समूहाने जी भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे की ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाज यांना आरक्षण देता कामा नये अशी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी असं म्हणेन की शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि ती मान्य केली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणाले. आणि याचाच अर्थ त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली अशी असणारी परिस्थिती आहे, किंवा पाठिंबा दिला अशी परिस्थिती आहे, किंवा तीच भूमिका एनसीपीची आहे असं त्या ठिकाणी जाहीर होत आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचा समावेश होता कामा नये.
सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं, परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे. महाराष्ट्राचं इलेक्शन मला असं या ठिकाणी दिसतंय ते म्हणजे